मिडल पकडली तरी चालते, साईडची पकडली तरी चालते. कारण आता कसं आहे, इथे ज्यावेळी तुम्ही चाललात हे डॉट डॉट पट्टे दिसतात ना तुम्हाला ती एक लेन पकडायची आहे. ओव्हरटेक करणारा राईटनी ओव्हरटेक करू शकतो आणि लेफ्टनी ओव्हरटेक करू शकतो. असे डॉट डॉट पट्टे असले म्हणजे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. जिथे डॉट पट्टा आहे तिथे आपल्याला राईटनी पण ओव्हरटेक करू शकतो कोणीही आणि लेफ्टने पण ओव्हरटेक करू शकतो. म्हणून आता इथे कोणती एक लेन पकडून चालायचं तुम्हाला, लेन सोडायची नाही, एवढं करायचं आहे. आता बघा पुढे सिग्नल तुम्हाला स्टॉपचा दिसतोय, म्हणून काय करायचं, टायमिंग पण बघायचं, स्टेअरिंग सांभाळायचं आणि स्पीड कंट्रोलमध्ये आणायचं. स्पीड कमी करा आता ब्रेकनी, दाबा ब्रेक, हां सोडून द्या ब्रेक, परत तिसऱ्या गिअरवर या, क्लच दाबून थर्ड, हां परत सेकंड, हां परत फर्स्ट. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला मॅन्युअली गिअर पण चेंज करता आले पाहिजे. जसं स्पीड वाढवलं तसे गिअर वाढवले, जसं स्पीड कमी केलं तसे गिअर कमी केले. ओके.